वैष्णवी मृत्यू प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर चौफेर टीका होते। अशातच चाकणकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी होता, म्हणून त्याला वाचवण्यात आलं का, असा सवाल पत्रातून विचारण्यात आला। तसंच रुपाली चाकणकरांना महिला अत्याचाराच्या प्रकरणात वेळ मिळत नसावा असा टोलाही लगावला। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरोधात कमेंट केल्यानं धमकी दिल्याचा आरोप केला। स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्त्या संगीता भालेराव यांना सोनाली गाडेंवर त्यांनी हा आरोप केला। गाडेंनी भालेराव यांना फोन करून धमकी दिली। या प्रकरणी संगीता भालेराव यांनी राज्य महिला आयोग, मुख्यमंत्री कार्यालय आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे। कंटिन्यू फोन येत होते। त्यांनी लिहिलं, तू का बरं अशी पोस्ट केली तुम्ही? म्हटलं काय केली पोस्ट? तर म्हणे रुपालीताईंच्या याच्यात। तर म्हटलं काय केली मी? काय फक्त म्हणे राजीनामा कशाला मागते? म्हटलं मग आता त्यांना म्हटलं महिला आयोगाबद्दल म्हणजे जे काही चाललंय त्याबद्दल म्हटलं आणि मग बरंच काय तू तुझं काम कर वगैरे असं शिवेगाळ। तर मग मी शांततेत उत्तरं दिली। मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही तुमचं काम करा, मी माझं काम करते। दरम्यान सोनाली गाडेंनी संगीता भालेराव यांना धमकावल्याची ऑडिओ क्लिप सुद्धा व्हायरल होती। आपण ऐकूया। हॅलो, कोण? बाई सोनाली गाडे बोलते मी। सोनाली गाडे बोलते मी। हा काय? आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक, काय महिला आयोगावर। हा मग तुमच्या घरात पोरी बिरी नाहीत का तुमच्या स्वतःच्या? मग काय झालं त्याला? नाही, मला एखाद्या बाईने जर तिच्या पोराचा तिचा फोटो टाकला, हा, मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं कितपत योग्य आहे? मग आम्ही काही वाईट लिहिली का पोस्ट? मग तुम्ही वाईट लिहिली ना, तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून। मग काय झालं त्याच्यात? मग तुम्ही एक काम करा, तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या। काय कसला फोटो टाका आम्ही? तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या। आमच्याकडे कोणतं पद आहे? तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं, मराठा समाजाचं वगैरे, मी पण मराठाच आहे। हा, मग तुम्हाला काय आपल्या गाड्या गोष्टी करू नये आपण। नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे? तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची? जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं आपण। तू पण बाई तुमचं तुम्ही काम करा ना, आम्ही काय? तू पण बाई तुझंच काम कर, तू पण बाई तुझंच काम कर, अति करू नको।